या ठिकाणी कोयना पुनर्वसन प्रकल्प बाधित जे शेतकरी आहेत त्यांना जमीन रोंजण ग्रामस्थांची दिली जात आहे आणि ग्रामस्थांचा मात्र विरोध आहे। त्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत, संबंधित शेतकरी देखील आलेले आहेत। काय परिस्थिती आहे तुम्ही लाईव्ह पाहतात फेसबुक लाईव्हवर, तुम्हाला काय वाटत असेल या संदर्भात प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आता सर्वे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये सध्या चर्चा चालू आहे की नेमका कशा पद्धतीने जमीन दिली जात आहे। घाबरवायचं फक्त ही माणसं नाहीत का आणि आम्ही माणसं नाहीत का? पोलीस खात्याच्या काकीचा वर्दीचा आम्ही मान ठेवतो, तुमचं पण ऑफिसर म्हणून आम्ही मान ठेवू, पण विरोध करायचा नाही का? आम्ही सांगा नाही करायचा नोटिसा घेऊन या आणि सर्वे करा। आम्ही इथे बसतो, नोटीस घेऊन या, 12 शेतकरी असतील त्यांना नोटीस घेऊन या आणि सर्व लेटर बघा, कलेक्टरची ऑर्डर वाचा। ते शेतकऱ्यांना जागा द्यायची आहे शेतीसाठी ताबा, शेतीसाठी जागा द्यायची। चालू आहे ना कॅमेरा? शेतीसाठी जागा द्यायची आहे, कलेक्टरचा ऑर्डर मध्ये आहे। शेती योग्य जागा तुम्ही करायची आहे। कॅमेरा मारा, कॅमेरा मारा। तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू। कोण आहे आपल्या समोर? यांच्या समोर असेल ना तुमचा, कोण आहे इंचार्ज? इंचार्ज या जरा कोण? हो साहेब, इंचार्ज सर्वे ऑफिसर राहून दे ना, इंचार्ज ना बघून दे ना, पोलीस रिपोर्ट करतील ना ही जमीन शेती लागणं योग्य आहे की नाही किंवा काय, किंवा ऑफिस कोण तहसील सर्वे केला तो आम्हाला पहिले मान्य नाही, तुम्ही कधी केला आम्हाला माहित नाही। शेजारचे सातारा शेतकऱ्यांना नोटीस नाही आम्हाला। सर्वे झाला होता तेव्हा तुम्हाला नोटीस आला? नाही, सर्वे केलाच नाही। शेजारच्या शेतकऱ्यांना कुठलाही हे आलेलं नाही। कधी सर्वे झाला होता इथला? त्यांचं म्हणणं आहे 2018ला 2018ला मॅप मध्ये केलेला आहे। मग ते असेल ना त्याचा रिपोर्ट? मॅपनी सर्वे केलाय। सर्वे केला असेल तर समोरच्या शेतकऱ्यांचं सह्या पण असते पाहिजे, नोटीस त्याशिवाय सर्वे ग्राह्य धरतात का? पोलीस खाता तुम्ही सांगा, त्याशिवाय सर्वे ग्राह्य धरतात का? शेतकरी कुठे दिले ते ज्यांना द्यायची जमीन? इथे कोणती शेती करणार नाही, आम्ही विचार, आम्हाला विचारायचं स्वातंत्र्य, आम्ही काय विचारायचं ते नंतर ठरवू आम्ही काय विचारायचं। बरं, या ठिकाणी रोहिंजन या ठिकाणी आपण आहोत। खरं तर या कोयना प्रकल्प बाधित जे शेतकरी आहेत त्यांना शासनामार्फत जमिनी दिल्या जात आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये अशा या ठिकाणी अनेक असे प्रकल्प बाधित आहेत, त्यांना शेतजमीनी दिल्या जात आहेत। खरं तर त्यांचं पुनर्वसन देखील या भागात झालेलं आहे। तुम्ही मग घोट कॅम्प असेल, परत तुमचं धारणा कॅम्प असेल, परत ओवे कॅम्प असेल, या ठिकाणी हे कोयना प्रकल्प बाधित बसलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की जे शेतकरी आहेत प्रकल्प बाधित ते सातारचे वगैरे आहेत आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला जी प्रकल्प बाधित म्हणून आता जमीन देण्यात यायला पाहिजे होती ती देण्यात आलेली नाही। या ठिकाणी असं दिसतं की ओवे कॅम्पचे जे शेतकरी आहेत, भातोशी हे मंडळ आहे, त्यांना या ठिकाणी ही जमीन शेतीसाठी देण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी माहिती मिळाली आहे। खरं तर ही जमीन वर्षानुवर्ष ही ग्रामपंचायतीची जमीन आहे रोहिंजन ग्रामस्थांची आणि त्या जमिनीवर सध्या तुम्ही पोझिशन पहा की कशा पद्धतीने हे संपूर्ण खडकाल असं या ठिकाणी तुम्हाला पाहायला डोंगरी आहे, बाजूला तलाव आहे आणि अगदी अतिशय निमुळती अशी मोकळी जागा आहे आणि ती शेतीसाठी दिली जाणार आहे असं या ठिकाणी म्हटलं जात आहे। खरं तर म्हणजे हे अगदी कोणालाही कळेल की जो या परिसरात राहिलेला आहे ही संपूर्ण खडकाळ जमीन आहे, अशा ठिकाणी शेती होणं शक्य आहे का? मला तर वाटेल म्हणजे मी बोललं तर कदाचित चुकीचं वाली वर्ण इंद्रदेवाला इथे बोलवायला लागेल आणि शेती लावायला लागेल ती, तर ठीक आहे तो भाग वेगळा। प्रत्यक्षात या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते ज्यांचा जमीन हक्क असेल किंवा प्रकल्पग्रस्तांचे जे विविध प्रश्न आहेत, गावठाण विस्तार असेल, या संदर्भात मोठा अभ्यास आहे असे राजाराम पाटील साहेब सातत्याने या प्रकरणात लक्ष घालत आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत। पाटील साहेब, या ठिकाणी ही जमीन शेतकऱ्यांना दिली जाते, ते देखील प्रकल्प बाधित आहेत, त्यांना जमीन मिळणे आवश्यक आहे। खरं तर त्यांचं नुकसान झालेलं आहे, मग तुमच्या लोकांचा विरोध काय या ठिकाणी अशा लोकांना जमीन देण्यासाठी? कोयना प्रकल्पग्रस्तात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु कोयना प्रकल्पग्रस्तांचे जे लोक आहेत त्यांना हे कळलं पाहिजे की शेती इथे होऊच शकत नाही। कुठलाही तहसीलदार किंवा शेतकरी अधिकारी सांगे डोंगरावर शेती करणारा महाराष्ट्रातला कुठला शेतकरी दाखवून द्यावं। केवळ रायगड जिल्ह्यातल्या जमिनीला भाव आला आहे म्हणून आमच्या भागामध्ये जे ऑलरेडी भूमिहीन लोक होते, आगरी, कोळी, कराडी, ओबीसी लोक, त्यांच्या जमिनी अप्पर कास्ट मराठा समाजाच्या लोकांना जे जमीनदार आहेत, उदयनराजे भोसलेची 35,000 एकर जमीन आहे, त्यांनी द्यावी आपल्या गावातल्या सातारच्या लोकांना। आमच्याकडे आम्ही भूमिहीन झालोत,
आमच्या सिडकोला जमिनी गेल्यात, आमच्या MRDCला गेल्यात, आमच्या लोकांना घरांना जागा नाही, शाळेला जागा नाही, अजून कॉलेज नाही, शाळेत गावात कॉलेज नाही. आणि अशा पद्धतीने महसूल अधिकाऱ्यांनी केलेला हा भ्रष्टाचार आहे. मान्य जिल्हाधिकारी, मान्य तहसीलदार यांना माझं सांगणं आहे की 70 साली भूसंपादन झालं सिडकोचं, अजून आमचं पुनर्वसन नाही, जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. तुम्हाला सांगतो विमानतळाचं अजून पुनर्वसन नाही. मग इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाजाचं पुनर्वसन नसताना ज्या मराठा समाजाकडे महाराष्ट्राची 60% जमीन आहे त्यांच्या जमिनीतून यांचं पुनर्वसन हवं. यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, कारण आजची वीज आहे ती कोयनातून आलेली आहे. पण याचा अर्थ गरीब भूमिहीन झालेल्या आगरी, कोळी समाजावर यांना सोडून देणं, इथले जे जिल्हाधिकारी आहेत, इथले तहसीलदार, इथले प्रांताधिकारी यांनी संगनमताने केलेला हा भ्रष्टाचार आहे. कारण आज जमिनीचा ताबा घेतला जाईल, उद्या ते बिल्डरांना विकली जाईल. 150 ठिकाणी या पनवेल रायगड जिल्ह्यात हे प्रकरण चालू आहेत. कोयना प्रकल्पग्रस्त इथे कोणतीही शेती करत नाहीत. जमिनीला भाव असल्यामुळे दुसऱ्या दिवशी ते विकतात जमिनी, आणि हा जमिनीचा भ्रष्टाचार आहे. आणि आमचं म्हणणं आहे चुकीच्या पद्धतीचं हे सर्वे आहे, चुकीच्या पद्धतीचं पुनर्वसन आहे. कारण कायद्यात म्हटलेलं आहे की जमीन दिल्यानंतर 5 वर्ष ती विकता येणार नाही, तिथे शेती करायची आहे. इथे कोण शेतकरी शेती करेल? इथे आता इथले स्थानिक लोक शेतकरी शेती करू शकत नाहीत, कारण 2 कोटी रुपये गुंठ्याला भाव आलाय. तिथे लोक घरं बांधण्याचा धंदा करतात, इथे भात शेती होत नाहीत. मग शेती होत नसताना शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांची फसवणूक करणं हा मोठा भ्रष्टाचार आहे. रायगड जिल्ह्यात मला माहित आहे शिर्के कंपनीला अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात जमिनी विकलेल्या आहेत कोयना प्रकल्पग्रस्तांनी. त्यानंतर भतिजाला विकलेल्या आहेत, त्या L&Tला विकलेल्या आहेत. स्कीम काय? गरिबांची घरं. आम्हीच आता गरीब आहोत, आम्हीच भूमिहीन आहोत, आम्हाला या जागा अपुऱ्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. आणि अशा प्रकारची दादागिरी पोलिसांना घेऊन इथं करणं, दहशत निर्माण करणं, हा सुद्धा 2 समाजामध्ये तेढ करण्याचा प्रकार आहे. हे चालणार नाही अजिबात, आणि हे आम्ही खपवून नाही घेणार. बरं, या ठिकाणी माजी सरपंच रविशेठ पाटील देखील आहेत. काल मला जी माहिती मिळाली की ही जी जमीन आहे ऑलरेडी बरीच जमीन ही शाळेला गेलेली आहे. इतर प्रकल्पासाठी तुम्ही जमीन मागितली होती, त्याच्यासाठी ठराव दिला होता ग्रामपंचायतीने किंवा तहसील असेल, कलेक्टर असेल यांच्याकडे जमीन मागितली होती. तुम्हाला जमीन त्यावेळी दिली होती का, किंवा नेमकं काय प्रोसिजर होती? ऍक्च्युली काय आहे, आम्ही ग्रामसभेचा ठराव केलेला आणि ग्रामसभेच्या नियमानुसार तहसीलचे अधिकारी किंवा ग्रामपंचायतचे अधिकारी हे सगळे उपस्थितच असतात. त्या ग्रामसभेला आता माझ्या काही लक्षात नाही का तहसीलदारचा प्रतिनिधी उपस्थित होता की नाही, पण ऍक्च्युली गावचे पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यापैकी 102चा जो कोरम असतो तो आम्ही तिथे केलेला. आणि त्यानुसार आम्ही ही जी जागा आहे तर त्यानुसार तलाव, शेलांसाठी ग्राउंड, तसेच आता तुम्ही बघत असाल आम्ही झाडं लावली तिथे, त्या झाडांच्या उद्यानाला तिथं समोर बघला तर तुम्ही ती पाटी पण दाखवा, नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव दिलेलं आम्ही त्या उद्यानाला. आणि त्यासाठी हा रस्ता आम्ही केला आणि तो रस्ता त्या डोंगरापर्यंत, झाडांपर्यंत पण नेलेला, जेणेकरून आमच्या गावातील लोकांना विरंगुला म्हणून संध्याकाळी त्या तिथे जाऊन बेंच लावून आम्ही ठेवलेले आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून. शिवाय हा रस्त्याचा पण प्रपोजल होता, तो रस्ता पण आपण कच्च्या पद्धतीने केलेला आहे. उद्या या ग्रामपंचायत मार्फत हा तलाव सुद्धा केलेला. गणपती विसर्जनासाठी गावातील लोक जातील कुठे? शिवाय समोर तुम्ही बघितलं असेल तर तिथे आपण आरोग्य केंद्र अगोदर जिल्हा परिषद माध्यमातून जिल्हा परिषदने पैसा त्याला दिलेला आहे. शिवाय पुढे गेला तर तिथे ग्राउंड बनलं, तिथे पोरं क्रिकेट खेळलेलं. आता तुम्ही जर जाऊन बघितलात तर त्या ठिकाणी नेट सुद्धा आहे जिथे क्रिकेट पोरं खेळतात किंवा सकाळी जॉगिंगला येतात. आणि हे सगळे करत असताना तहसीलदार साहेबांनी किंवा कलेक्टर साहेबांनी जागा देताना निदान एक म्हणजे सामान्य नागरिक या नात्याने मला वाटतं की त्यांनी ही जागा बघून यावी पाहिजे. किंवा शेतकऱ्यांना सुद्धा माझी एक विनंती होती किंवा आहे की तुम्ही जागा ही बघा आणि नंतर ताबा घ्यायला. जर तुमच्या याच्यात तलाव आहे, या तलावाला भराव करायला किती जागा तुम्हाला माती लागेल. शिवाय इथे सगळा डोंगराचा खडकच आहे, 1 फूट तुम्हाला माती तिथे निघणार नाही. आम्ही प्रयत्न केले ग्राउंड बनवासाठी, त्यावेळेला माती नाही निघली म्हणून आम्ही ब्रेकर लावून तो ग्राउंड तयार केला. एवढा पैसे खर्च करत असताना शिवाय अजून एक माहितीसाठी सांगतो, रोहिंजन गावच्या 2 स्मशानभूमी तिथे आहेत. उद्या या साईडला सगळ्याच लोकांच्या जागा आहेत, म्हणजे प्रायव्हेट जागा आहे. त्यांनी रस्ता नाही दिला तर आपण प्रोव्हिजन म्हणून या रस्त्याची आपण निर्मिती केलेली आहे. जर हा बिल्डर इकडे येऊन आणि जर ती रस्ताच आम्हाला बंद करणार नसेल तर आम्ही कुठच्या हिशोबाने त्या बिल्डरांना जागा द्यायच्या? जागा बिल्डरला का शेतकऱ्यांना आहे म्हणजे नेमका? आता तर शेतकऱ्यांना वाटतं, पण नंतर आता या रायगड जिल्ह्यामध्ये जे चाललंय, खारघरचा प्रकरण असेल, घोटक्यांचा प्रकरण असेल, त्याच्यात बिल्डर उतरतोच ना. म्हणजे आज ना उद्या इथे बिल्डरच येणार आहे. किंवा यांना जरी जर शेतकरी असतील
यांनी जर शेती जर 5 वर्ष करणार असतील तर हे कुठल्या पद्धतीने शेती करणार आहेत? शेती हे पण कुठेतरी विकणार असतं. अजून एक गोष्ट घोटच्या प्रकरणावर लक्षात आलेली की 20 लाख रुपये एकर ही खासगी विकासकांना ती जमीन घेतलेली आहे, शेतजमीन. प्रत्यक्षात त्या ठिकाणी 7-8 लाख रुपये मिनिमम भाव आहे, जो बाकी शासनाच्या अनुसार असेल तो कदाचित अजूनही जास्त असेल, पण तो जे व्यवहार चालतात तर 15 लाख रुपये एकरनं ही शेतजमीन अशी मिळू शकते का आता या भागात? ही 20 कोटी रुपये एकरची जमीन आहे. 20 कोटी रुपये एकरची जमीन पकडली तर केवढा मोठा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून खरं म्हणजे शेतकऱ्यांना जमीन देताना शेतकऱ्यांच्या संगनमताने हे झालं पाहिजे. स्थानिक शेतकऱ्यांना विचारात घेतलं पाहिजे. जिल्हाधिकारी, तहसीलदार स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात न घेता त्यांचं पुनर्वसन बाकी असताना अशा प्रकारचा व्यवहार करत असतील तर सरळ सरळ हा थेट भ्रष्टाचार आहे. आणि आमच्या भागामध्ये भ्रष्टाचार करू देणं हे त्याला विरोध करणं हे आमचं काम आहे. आम्ही नागरिक आहोत या देशाचे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना तेवढा मान आहे कायद्यामध्ये. कुठलाही व्यवहार, कुठलाही जमिनीचं ट्रान्सफर असेल ते ग्रामपंचायतच्या अधिकाराशी होत नाहीत आणि इथे ग्रामस्थांच्या विरोधात ही कारवाई होते. ह्याला आमचा विरोध आहे. आणि 20 कोटी रुपयाची कोटी रुपये एकरची जमीन बिल्डरांना देण्यासाठी हे सगळे रायगड जिल्ह्यात प्रकार चाललेत. आणि आमचं पुनर्वसन आज बाकी असताना विमानतळाचं पुनर्वसन बाकी आहे. म्हणजे आमची एक एक घरं तोडतात अनधिकृत. पण तेव्हा जिल्हाधिकारी कुठे जातात? तेव्हा मुख्यमंत्री कुठे गेले? कुठे महसूल मंत्री गेले? आणि म्हणून हा भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचाराला विरोध करणं हे नागरिकांचं काम आहे. कोरोनामध्ये मास्क लावला नाही म्हणून आमचे पोलीस बंधू आता सांगत होते मास्क नाही लावला, तर तुम्ही ही कुठली कारवाई करताय? कोरोनाच्या नंतर करा तुम्ही. लोकांना एकत्र होऊ दे, सगळे लोकप्रतिनिधी येऊ दे, सगळ्या लोकांना होऊ दे, एकत्र होऊ दे. जमीन विकण्याचा धंदा हा भूमाफी, हा फसवणुकीचा प्रकार आहे. आणि बिल्डरांनी या सगळ्या जमिनी घेतलेल्या आहेत. कोणत्याही प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आता रायगड जिल्ह्यात होऊ शकत नाही, कारण रायगड जिल्ह्यात कुठलीच शेती होत नाही. एकच शेती होते ती म्हणजे बिल्डरांची. त्यामुळे आम्हाला सुद्धा बिल्डरांचा धंदा करू शकतो. आमची तरुण मुलं हे कन्स्ट्रक्शन करू शकतात. तुमची गरज काय? आणि म्हणून कोयना प्रकल्पग्रस्तांना माझी विनंती आहे, जिथे शेती होईल तिथे जमीन घ्यावी. रोहाला 2 लाख रुपये एकरनी जमीन आहे, तिथे खरेदी करानी सरकारने द्यावं, जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी करून द्यावी. ह्या अत्यंत महागड्या जमिनी आहेत. तिथे आमचे 12.5% प्लॉट अजून येणं आहे. आमचं पुनर्वसन न होता अशा प्रकारे बाहेरच्या लोकांचं पुनर्वसन करत, जरी ते भारताचे नागरिक असले तरी आमची ती फसवणूक आहे. लोकनेते दिबा पाटील, लोकनेते दत्ता पाटील, नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शिकवलेलं संविधान आहे. आणि आजचा विरोध हा संविधानिक विरोध आहे. आमचा पोलिसांना विरोध नाही. परंतु पोलिसांच्या सुरक्षेत जर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत असेल तर या सगळ्या अधिकाऱ्यांची जे आज उपस्थित आहेत त्यांची चौकशी व्हावी, न्यायालयीन चौकशी व्हावी, CID तर्फे चौकशी व्हावी, ही आमची मागणी आहे. ही जे आता या ठिकाणी आज जे सर्वे करण्यासाठी आले होते, एक मिनिट नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची. मला आठवतं की आपण 1-1.5 वर्षापूर्वी बहुतेक तहसील ऑफिसला सुनीत पाटील आणि आपण तुमचे जे ग्रामस्थ गेले होते, विरोध केला होता, तेव्हा तुम्ही जमीन मागितली होती. आता ही जी चौकशी चालू आहे किंवा हे जो सर्वे चालू आहे किंवा हे जमीन त्यांच्या ताब्यात देण्याचा जो प्रकार चालू आहे, या संदर्भात आपल्याला माहिती कधी मिळाली आणि ते कशा पद्धतीने? मला माहिती काल दुपारी मिळाली आहे 1:30 वाजता. आणि तसा मी सर्वांना फोन केला किंवा एकामेकाचे फोन आलेत. काल रविवारी 1:30 वाजता आम्हाला ही गोष्ट समजली आहे की असं या तहसीलदारांनी डायरेक्ट अभिलेखाला आदेश दिलाय आणि मंडलाधिकाऱ्यांना आदेश दिलाय की तुम्ही जाऊन शेतकऱ्यांना जागा ताब्यात द्या. आम्हाला काल रविवारी दुपारी समजलंय. आणि त्या अनुषंगाने आम्ही रात्री गावकीची मीटिंग घेतली. असंख्य संख्येने, बहुसंख्येने गावकरी इथे उभे राहिले असते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही मोजकी लोक इथं एक संविधानिक पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कायद्याने इथं आम्ही विरोध करायला आहोत. आम्ही सर्वेला आमचा 100% विरोध आहे. आम्ही सर्वे होऊन देणार नाही आणि नाही तो मान्यच नाही आम्ही करणार. कारण का नाही मान्य करणार? सर्वे ते बोलतात की 2018ला सर्वे केला आणि आता पण ते ताबा कब्जा द्यायला. मग त्यांनी सर्वे ऑफिसरनी आणि तलाठी मंडलाधिकाऱ्यांनी आम्हाला कायदा शिकवावा, सांगावं की एखादी जागा ताब्यात देताना बाजूच्या शेतकऱ्यांना नोटीस देणं ग्राह्य आहे की नाही. सर्वे झाला होता त्यावेळी नोटीस दिली होती का? तेव्हाही नोटीस नाही दिल्या. विचारा सर्व माहितीच नाही, सर्वे झालाच नाही. ते फक्त गुगल मॅपनी दाखवतात सर्वे झाला. ते कागदपत्र कायदेशीर काहीच नव्हते. आमची ही जमीन सर्वे नंबर आहे. तुमची किती लोकांची इथे जमीन आहे बाजूला, म्हणजे ह्या जमिनीची? आमचं सगळं कुटुंब, संपूर्ण कुटुंब. बाळाम शेठ, नाव सांगा, आपलं नाव सांगा. माझा मनोहर पाटील, कृष्णा पाटील, सुभाष पाटील, अंकुश पाटील, हे सगळ्यांनी मी हा सर्वे नंबर रोड पर्यंत आमची हद्द आहे. आम्हाला नोटीस नाही, 18ची नाही, आताची नाही आणि आम्हाला काही कळवलं नाही लेखी. एवढं झटपट सगळं सरकार करतं म्हणजे नेमकं कोणासाठी असा या ठिकाणी आरोप आहे? ज्यांच्या माध्यमातून हा सर्वे आपण ज्या शेतकऱ्यांना ही जमीन देण्यात आलेली आहे त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय? रामचंद्र सीताराम जाधव. आपण कुठले?
ओके. ओके आमचे ही जमीन आता तुम्हाला देण्यात आलेलं असं तुमचं म्हणणं आहे. आता ही नेमका कशासाठी देण्यात आलेली आहे? ही जमीन शेतीसाठी आमची जी ऐकून घ्या, आमची शेती सरकारने तिथे घेतली की नाही, 13 एकर जमीन शेती सरकारने घेतले. मग त्याच्या बदली आम्हाला 4 एकर जमीन इथं दिली. तिथं काय एखादा देशी आणून काहीतरी शेती करून ना. माझ्या माहितीप्रमाणे ही जमीन प्रकल्पग्रस्तांनी मागितलेली असते ना, त्याच ठिकाणी जमीन दिली जाते. तुम्ही हीच जमीन मागितली होती? हो. नाही एक मिनिट. म्हणजे ही जमीन तुम्ही पाहूनच मागितली? नाही, ही जमीन पाहून नसली मागितली. हिथं आम्ही राहतो आणि मंगळवेढ्याला जमीन देऊन आमचा उपयोग होईल. मला काय बोलायचं, ऐका मला काय बोलायचं, शेतकऱ्यांनी प्रकल्प त्या ज्या अटी शर्ती आहेत ज्या मी वाचलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जमीन शेतकऱ्यांनी मागितली आहे ती जमीन त्यांना देण्यात येईल. त्यांना ती जमीन नंतर मग बदली वगैरे कुठे देण्यात येणार नाही. मग जर ही जमीन शेतीसाठी तुम्ही मागितली, बघून मागितली तुम्ही जमीन, म्हणजे शेतीसाठी मागितली? बघितली नव्हती, पण इथं जमीन आहे एवढी माहिती होती. हा, म्हणजे मग तुम्हाला वाटत नाही का मग तुम्ही चूक केली, म्हणजे न बघता जमीन का मागितली? शेतीसाठी जर जमीन मागायची होती मग बघून मागायला पाहिजे होती. अहो एक वेळा जमीन जर आपल्याला घ्यायची असल्या तर 13 एकर माझी जमीन आहे, पण 13 एकर मधली 4 एकर मला इथं भेटली तर काय सरकारची चूक केली का, चोरी केली आम्ही? बघा, या शेतकऱ्यांच्या विषयी खरोखरच मला हे आदर आहे. जर त्यांच्यासारखी आपली गुणाची जमीन गेली असतील तर नक्कीच त्यांच्या एक मिनिट त्यांच्या भावना देखील त्याच असतील. प्रत्यक्षात त्यांचं नुकसान झालंय, परंतु प्रॅक्टिकली ही जमीन त्यांनी न बघता मागितलेली आहे, हा देखील महत्वाचा विषय आहे. मग न बघता मागितली, मग त्याच्या मागे कोण होतं का, हा देखील एक संशोधनाचा विषय. ज्यांच्या वतीने हा सर्वे करण्यात आलेला ते सर्वे अधिकारी देखील या ठिकाणी असतील, त्यांची देखील आपण भूमिका जाणून घेऊया. या नमस्कार. आपलं नाव काय? पांडुरंग कोळेकर, भोकरमापूर. आपलं काय नेमकं डेझिग्नेशन, कोणत्या? सर्वेअर. ओके. आता आज हे सर्वेसाठी आलेले आहेत, ताबा देण्यासाठी आले आहेत, नेमकं कशासाठी आलेले आहेत आपण ह्याच्यासाठी डिमार्केशन दाखवण्यासाठी आलेलो आहे, तहसीलदारांच्या दिलेल्या पत्रानुसार. आता डिमार्केशन म्हणजे तर संपादन नाही एक प्रकार, म्हणजे किंवा ताबा देण्यासाठी तुम्ही आलेला ना, बरोबर ना? मग त्यावेळेला या शेतकऱ्यांचा आरोप आहे की आम्हाला कुठल्या पद्धतीनं नोटिसा दिल्या नाहीत, जे आम्ही जे बाजूचे शेतकरी आहोत. नोटीस वगैरे तहसीलदारांनी आम्हाला पत्र काढलं, त्यानुसार आम्ही आज जागेवर हजर झालेलो आहे दाखवण्यासाठी. बघा, म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की बाकीचं काय ते तहसीलदार बघतील, आम्हाला नोटिसा मिळाल्या नाही, आम्हाला वरिष्ठांच्या ऑर्डर आहे आणि ते मान्य आहे. बरोबर. आदेशानुसार आम्ही जागेवर आलेलो आहे. बरं, आता 2018 पूर्वी सर्वे झाला होता का? हो, झालेला आहे. 18 मध्ये झालेला आहे सर्वे. मग त्यावेळेला का नाही शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या तुम्ही? ना ते ऑफिसला तुम्ही हे करू शकता. बघा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, अगदी लहान मुलाला देखील लक्षात येईल. याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे प्लस मायनस झालेले किंवा ज्या गोष्टी अगदी कायद्याला धरून किंवा ज्या गोष्टी योग्य पद्धतीने करण्यात आल्या पाहिजे होत्या त्या करताना दिसत नाही, असं या ठिकाणी दिसेल. सर्वेअर असतील किंवा पोलीस असतील, यांना वरिष्ठांचा आदेश हा मानावाच लागतो. त्याच्यामुळे त्यांना पटो अगर न पटो त्या ठिकाणी संरक्षणासाठी किंवा लोकांच्या तिथे कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांना यावं लागतं. किंवा सर्वेअर असतील, त्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे यावं लागतं. परंतु वरिष्ठांनी आदेश मात्र कसा द्यावा तो त्यांच्या हातात असतो, त्यांनी तो योग्य दिला पाहिजे. आणि कुठल्याही पद्धतीने ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, मग ते कोयना प्रकल्पवासित असतील किंवा रोहिंजनचे ग्रामस्थ असतील, अशा कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, ही स्वतः शासनाची भूमिका असायला पाहिजे. परंतु असं मात्र दिसत नाही. पुन्हा एकदा आपण राजाराम पाटील साहेबांकडे जाऊ. पाटील साहेब, आज अनेक मी फार मोठ्या कालावधीपासून पाहतो की अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याकडे येत आहेत. हे नेमकं कशासाठी होत असावं सगळं? ही जमीन खरं म्हणजे बिल्डरांना पाहिजे. इथे शेती होऊ शकत नाही कोणी सांगेल. शेती होत असती तर इथल्या लोकांनी पण केली असती. म्हणजे एका शेतकरी नाहीत असं नाही. सगळ्यात खतरनाक म्हणजे सगळ्यात कष्टकरी शेतकरी हे रायगडचे आहेत, जे पाण्याच्या म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये शेती करतात. यांच्यापेक्षा खतरनाक शेती कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जमत नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी मंत्र्यांनी इथे यावं आणि कोकणात शेती करून दाखवावी. समुद्र हटवून आम्ही शेती करतो. डोंगरावर शेती होऊ शकत नाही, सत्य आहे. इथे बाजूला तुम्ही पत्रे पाहता, इथे जर पाहिलं ते सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथे फक्त फ्लॅट विकण्याची शेती होती आणि बिल्डरांना जमीन देण्यासाठी डाव आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागे आमची पूर्ण सहानुभूती आहे. तुम्ही रोहाला जा, कोकणात जा, 1 लाख 2 लाख एकरनी तिथे शेती पडलेली आहे. तुम्हाला या शिडको क्षेत्रात जमीन कशाला पाहिजेत? इथे शेतीच होत नाही. त्यांना जर जमीन द्यायची होती ना तर मग ती तिथे म्हणजे सांगतो, उद्या ह्या शेतकऱ्यांनी ही जमीन बिल्डरला विकली तर शर्तभंग होऊन पुन्हा ही जमीन सरकार जमा होणार आहे आणि ती जमीन शेवटी ग्रामस्थांचीच आहे. कारण आम्हाला अजून गावासाठी जमीन पाहिजे. फक्त शाळा आहे, कॉलेज कुठे झालेलं आहे? कॉलेज कुठे झालेलं आहे? कॉलेज नाही, मुलांना मैदान नाही. आमच्या मुलांची लोकसंख्या वाढलेली आहे. गरिबांच्या घराच्या नावाने ते घरांच्या स्कीम राबवल्या जातात. 40-40 हजार घरं बांधली जातात. ती बिल्डर परस्पर विकतात. तिथे आमच्या ग्रामस्थांचा वाटा नाही. आणि म्हणून यामध्ये रायगड जिल्ह्यात या सगळ्या प्रकाराला विरोध होणार. माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना मी स्पष्ट सांगतो
जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा ठेवा आमच्या लोकांची. बरोबर. हा भ्रष्टाचार आहे आम्ही सिद्ध करतो. बरोबर. तुम्ही समोरासमोर या आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सांगतो, रायगडच्या, मुंबईच्या, ठाण्याच्या शेतकऱ्यांची लूट खूप झाली. याच्या पुढे पक्षविरहित हे आंदोलन होईल आणि आम्ही कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आमचा विरोध नाही. पण इतकं जी फसवणूक चालली आहे, सरकारी फसवणूक चालली आहे, तुम्हाला कॉमन सेन्स आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इथे यावं, बघावी. शेती होत असेल तर बघावी. जगातल्या शेतकरी तज्ञांना नाही ती कुठली शेती होते. नाही, आता अजून एक महत्वाची गोष्ट इथे जाहीर रीतीने राजाराम पाटील साहेबांनी आव्हान दिलेलं की जिल्हाधिकारी असतील किंवा त्यांनी इथे स्थानिक शेतकऱ्यांची चर्चा ठेवी आणि त्याच्यामध्ये हे पटवून द्यावं की ह्या लोकांना जमीन ही देणं योग्य आहे म्हणून. अजून एक महत्वाची गोष्ट अशी दिसेल की कोयना प्रकल्पवासित जे आहेत, मग ओव्या कॅम्प असेल, घोट कॅम्प असेल, धरणा कॅम्प असेल, त्यांना त्यांच्या ठिकाणी जमिनी दिलेल्या आहेत. आता घोटच्या प्रकरणामध्ये अशी माहिती समोर आली की घोटकॅम्पचे जे कोयना प्रकल्प बाधित आहेत त्यांनी देखील जमीन मागितली होती, परंतु त्यांना तिथे जमीन देण्यात आली नाही. तर खोपोलीचे, साताऱ्याचे कोण शेतकरी आहेत त्यांना तिथे जमीन देण्यात आलेली आहे. म्हणजे ते शेतकरी तिथे येतील का जमीन द्यायला? तिथल्याच्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं कदाचित कोयना प्रकल्प वासित म्हणून आमच्या घोटकॅम्पच्या शेतकऱ्यांना जर ही जमीन देण्यात आली असती तर आम्ही मान्य केलं असतं, त्यांना ती शेतीलायक होती तरी. परंतु मग सातारचे किंवा खोपोलीचे शेतकरी कसे येतील त्या ठिकाणी? असे अनेक प्रश्न आहेत जे खरं तर कुठेतरी संशय येऊ शकेल. हे सर्व प्रश्न असे आहेत आणि आपल्याला याविषयी काय वाटतं त्याबाबतची प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता, तळोजा.